सर खऱ्या अर्थाने सगळ्यांचंच की मात्र हे स्वप्न पूर्ण होणं आणि ते स्वप्न पूर्ण केलं जात आहे तर कुणाच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण केलं जात आहे. मेजवानी 11 गोंधळपाडा आणि समोरील संघ आहे SD ग्रुप चेंडरे. पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वर आदर्श स्ट्रायकर सेंडवर ऋषिकेश. फर्स्ट बॉल शॉट ऑफ लेन बॅटची बॉटम एज बॉल फ्लाय स्लिप मधून मागे सरकतोय. क्षेत्ररक्षण चुकतंय आणि त्या चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला जातोय. क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही आणि पहिल्या बॉलवर तर नाहीच नाही. चौकार 4 धावा. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट. अगदी बरोबर म्हटलात. मग मात्र तुम्हाला ते चुकीला माफी मिळणार नाहीये. शॉट थर्ड रिजन असेल शॉट फाईन असेल त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट आणि मग गली रिजन इथून फ्लाय स्लिप असेल. इथून जेव्हा बॉल निघतो ना सर तो थांबत नाहीये कारण बॅटची कडा लागत असते आणि बॉल गरंगड्या खात असतो ना बॉल वळत असतो त्यामुळे तुम्हाला हा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये थांबवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. नवीन बॉल तो ग्रीप करणं जितकं कठीण आहे तितकंच तो खेळणं कठीण आहे. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता. स्टंप टू स्टंप अटॅक त्यानंतर थोडा पवित्रा चुकला फलंदाजाचा आणि चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न सुदैवाने बचवलेत. येतो डॉट बॉल. शेवटच्या क्षणाला ती शॉट चेक करावा लागला. परफेक्ट स्क्वेअर कट फॅन्टास्टिक फॅसिनेटिंग फॅब्युलस स्ट्रोक प्लेड बाय बॅटर ऋषिकेश. बॉल कव्हर पॉइंट सीमारेषा पार. चौकार 4 धावा. अरे असतो कायम वजनात बघावं आमचा शेट. कायम वजनात बघावं आमचा शेट. काय स्ट्रोक खेळलाय आणि आता तो आत्मविश्वास दिसतोय. पहिल्या बॉलवर चौकार जो चुकीने मिळाला पण हा चौकार हा आत्मविश्वासाने आणि गुणवत्तेने मिळवलेला आहे. फलंदाज ऋषिकेशने धावसंख्या बेजबान 11 8. आणखीन एक स्ट्रोक जो पाठवलाय कव्हर पॉइंट सीमारेषा पार. प्रेक्षकांना होऊ देणार नाही मी बोर. खेचेन एका मागोमाग एक 4 चौकार. 3 वर्ष दमदार प्रवासाचा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते Thank you. प्रीमियर लीग. SD ग्रुपचे जे मॅनेजर आहेत आदरणीय सुजीजी पाटील खरं तर कॉमेंट्री पॅनलमध्ये जे संधी दिली त्याबद्दल आपण त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. कारण स्पर्धा विविध असतात पण ती संधी समालोचकांना मिळणं हे आवश्यक आहे आणि सुजीजी पाटील यांनी विविध परिसरातील समालोचकांना या व्यासपीठावर आणलं त्याबद्दल SD ग्रुपचे सुजीजी पाटील आपला आभार. धावसंख्या 12 झाले. 12 रन्स विदाउट लॉस 3 चौकार आतापर्यंत. शॉट ऑफ लाईन आणखीन एक येईल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज घालतोय राडा आणि सातत्यानं बोलतोय 4चा पाडा. चौकार. गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. अगदी बरोबर. शॉट ऑफ गुड लेंथ वरती बॉल होता त्या बॉलला अगदी चांगल्या दिशेने फक्त दिशा दाखवली आणि शॉट ऑफ पुल केला. महत्वाचा जे हात उघडण्याचा प्रयत्न राहिला नाहीये कारण त्यांनाही माहित होतं की फिल्डर कुठे तैनात केलेले आहेत आणि मात्र जिथे फिल्डिंग आहे पॉवर प्लेच्या या षटकामध्ये तुम्हाला तशी बॅटिंगही करावी लागणार आहे. आतापर्यंत 16 धावा मनीष सर लागल्या धावफलकावरती आणि शेवटचा बॉल अजूनही या षटकामधला शिल्लक असणार आहे. म्हणे जे खरं तर आदर्शला हे कोवडं काय उलगडत नाही ऋषिकेश या नावाचं कारण स्क्वेअर ऑफ द विकेट दोन्ही झोन मध्ये ते खेळतात. ऑफ साईडला खेळतात ऑन साईडला खेळतात. स्ट्रॉंग आहे बॅकफूट त्यांचा. पुन्हा एकदा हलक्या त्याने बॉलला पंच केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं. शरीराचा संपर्क झाल्यावर बॉल थोडासा रेझिस्ट झाला थांबला तोपर्यंत वेगानं ती 1 धाव पूर्ण केली. पहिलं षटक तर मेजवानी 11 गोंधळपाडा संघाच्या नावानं जाते. ऋषिकेशच्या 17 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला बिनबाद 17. येस 17 धावा लागल्या धावफलकावरती ज्यावरती आपण अनेक चौकारही पाहिल्यात आणि मात्र मग ती दोन्ही दिशेला खेळण्याची माथाभर ताकद ती शक्ती ते टेम्परामेंट ते स्किल ते फटके हे सगळं काही बॅटरकडे तुम्हाला पाहायला मिळत होतं. ऑन द मेरिट खेळल्यात आणि ऑन द मेरिट बॉलच्या खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मग बॉल शॉट ऑफ गुड लेंथ वरती होता थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर आहे त्याला स्क्वेअर कट केला. जो बॉल थोडासा अंगावरती येतोय त्याला शॉट ऑफ पुलही केलाय आणि अशाच प्रकारे फील्डचा उपयोग तोही अप्रतिम करण्यात आलाय. शेवटच्या बॉलवरती जे पॉइंट रिजन वरती क्षेत्ररक्षण झालं मग मात्र त्याचं कौतुक करणंही तेवढंच गरजेचं आहे. 17 धावा लागल्या धावफलकावरती आणि कुठपर्यंत मजल मारताना आता तुम्ही पाहायला मिळणार आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आल्यात. थोडासा तर्क लावणं कठीण का जात आहे कारण एक चॅलेंजिंग ओव्हर आहे. इम्पॅक्ट प्लेअर आहे
त्याचमुळे तर्क लावणं थोडंसं उचित वाटत नाही, पण मला असं वाटतं की ही जी खेळपट्टी अगदी सपाट जी आहे, की ज्या खेळपट्टीवर छोटी छोटी विमानं सुद्धा लँड होतील, खूप चांगली रोलिंग केलेली आहे, तर मला असं वाटतं की 60 ते 70 धावा बनल्याच पाहिजेत. ती चॅलेंजर ओव्हरचा फायदा होऊ द्या अथवा नाही, पण 70 धावा बनल्याच पाहिजे. आणि त्याच दिशेने मेजवान 11 गोंधळपाडा संघाची आगेकूच चालू आहे. सर्वच्या सर्व स्ट्रोक जे आहेत तर ऋषिकेशने खेळले, 4 चौकाराचा समावेश त्यांनी केला. एक डॉट जरी आला होता मधल्या काळामध्ये, पण त्यानंतर एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडे घेतली. सिद्धार्थ हे नवीन गोलंदाज पाहायला मिळतात. स्पर्धेतले 122 चौकार आपण पाहिले आणि 161 षटकार पाहिले. तर म्हणजे हे मैदान मागच्या 2 दिवसांमध्ये फलंदाजांसाठी नंदनवन राहिलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात 116 विकेट सुद्धा आहेत. धरणे गुरुजी ती माहिती आम्हाला देत आहेत. म्हणजे दोघांसाठी हे मैदान नंदनवन आहे. जर तुमच्याकडे प्रतिभा आहे, या तुम्हाला प्रतिभेसाठी योग्य ते माध्यम मिळवून दिलं जातं आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, ओव्हर ब्रेक मध्ये इतका वेळ जायला नको. सिद्धार्थ बॉलिंग ट्रॅकवर ऋषिकेशसाठी ओव्हर द विकेट. फुल लेन बॉल होता, संपर्क तितका चांगला नाही बनू शकलाय. मिडॉनला बॉल पोहोचेल तोपर्यंत वेगानं एकदा कंप्लीट केली आणि 7व्या बॉल नंतर कुमार नाखवा यांच्याकडे स्ट्राईक पोहोचते. धावसंख्या 18. सेन्सिबल क्रिकेट खेळला जातो. आतापर्यंत आपण पाहिलं तर खराब बॉलवरती प्रहार नक्कीच होतोय. चांगल्या बॉलला थोडासा सन्मानही देण्याचा प्रयत्न राहतो आणि कुमारला आता ती स्ट्राईकही मिळते. नंदनवनाचा तुम्ही उल्लेख केला सर, नंदनवन आहे. फक्त चांगलं क्रिकेट खेळा, मग मात्र आमदार साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं काही पाहायला मिळत आहे. भरघोस बक्षीस आहेत आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला तुमचं नाव कमावण्याची संधी मिळते. आई वडील तुमचं नाव ठेवतात, पण ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि तुमचं कर्तृत्व तुम्ही या मैदानात दाखवलं तर मग 100% तुम्ही लोकप्रिय व्हाल. मग मात्र त्यासाठी तुमच्याकडे ती किला असणं गरजेचं आहे, कौशल्य असणं गरजेचं आहे. ते कौशल्य पाहायला मिळतं. हे कौशल्य नक्की सगळ्यांकडे आहे, पण त्यासोबतच आता इथून थोडेसे युक्तीचाही वापर करावा लागणार आहे. कुमारला पहिलाच बॉल फेस करताना आपण पहिला डॉट बॉल आलाय. सिद्धार्थची चांगली सुरुवात आणि तो सुरुवात टिकवेल सुद्धा अशीच अपेक्षा आहे, कारण त्याची पिचिंग जी आहे ती फलंदाजाला ओळखताना थोडासा वेळ लागतोय आणि बॉलची पिचिंग ओळखून ते स्ट्रोक खेळले जातात, पण ते कन्व्हर्जन रेट जो आहे, जो पहिल्या षटकात आपण चांगला पाहिला होता स्कोरचा, तो या षटकात पाहायला मिळत नाहीये. चांगला कमबॅक केलाय, कारण सिद्धार्थलाही माहित होतं क्रिकेटचा खेळ हा नेहमी तुमच्याकडून कमबॅक मागत असतो. आपल्या एका बॉलरनी थोड्याशा चुका केल्या, थोड्याशा शॉर्ट ऑफ गुड लेंथ असेल, थोडं संघावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, तिथून चुका झाल्या, मात्र आता त्या सुधाराव्या लागतील. आणि ती चूक आता क्षेत्ररक्षकाकडून झाली. सिद्धार्थने पूर्णपणे तयारी केली होती विकेटचा शोध घेण्याची, जवळपास तो शोध पूर्ण होता, पण आता कॅच सुटला आणि बॉल कव्हर पॉइंट सीमरच्या पलीकडे गेला. चौकार. 4 धावा. नारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. एलो नारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील आग. वा, तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत मिळते. 13 धावा आतापर्यंत मिसफिल्डिंग झाल्यात आणि त्याचबरोबर 2 कॅचेसही ड्रॉप करण्यात आल्यात. संपर्क आता सुद्धा चांगला नाहीये, पण काय नशिबाची साथ काय मिळत नाहीये. फिल्डिंग करणाऱ्या टीमला बॉल स्क्वेअर लेगला अडवला जाईल. थ्रो चांगला आहे बघा, अप टू डेट थ्रो टुवर्ड्स स्ट्रायकर्स एंड मिळतात. या 2 धावा 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 25. सिद्धार्थ षटक मनीजी चांगलं राहिले, ज्यांनी विकेट जरी नाही घेतले पण फक्त 8 खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे अशा काहीतरी कमबॅकची आवश्यकता होती, कारण बॉलिंग टीमला माहिती आहे पहिल्याच ओव्हरमध्ये आपण 17 कन्सिव्ह केल्यात. मग मात्र आता इथून हलकासा कमबॅक करणंही गरजेचं होतं. 13.6ची सरासरी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त 8 धावा आलेल्या आहेत. फुलटॉस चूक झाली, पण स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चुकीचं नुकसान तितकं काय होणार नाहीये एसडी ग्रुप चेंड्रे या संघाचं. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिलं षटक तब्बल 17 धावांचं होतं, दुसरं षटक फक्त आणि फक्त 9 धावांचं राहिले, तर पुनरागमन होते असं आपण म्हणू शकतो. एसडी ग्रुप चेन्नईचा 2 षटकाचा खेळ संपलाय. मेजवानी 11 गोंधळपाडा 26 धावा लागल्या धावफलकावरती आणि आता मात्र त्या षटकाला सुरुवात होणार आहे ज्याची आपण चर्चा करत होतो. चॅलेंजर ओव्हर आहे. 10हून अधिक धावा इथे करणं गरजेचं, म्हणजे पहिल्या 3 बॉलवरती तुम्हाला स्वतःवरती जे दडपण असेल ना ते रिलीज करावं लागेल. पहिल्या 3 बॉलवरती एखादी मोठा फटका तुम्हाला खेळावा लागेल, एखादी चौकार, एखादी षटकार, तो वसूल करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 26 धावा आतापर्यंत लागल्यात. या षटकामध्ये किमान 10 त्या कंप्लीट कराव्याच लागतील. मागच्या सामन्यामध्ये तर ते एक ओव्हर संपूच दिली नाही. चॅलेंजिंग ओव्हर तर पंकज जाधव यांनी संपूच दिली नाही, प्रफुल्ल पाटील यांनी संपूच दिली नाही आणि म्हणूनच फायदा उचलता येऊ शकतो. यू हॅव टू अॅनलाइज युअर सेल्फ अँड अपोनंट टीम. पाहूया आता तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो. जसं सिद्धार्थचं मागचं षटक राहिलं होतं जे फक्त 9 धावांचं होतं आणि आता ते षटक 9 धावांचं राहिलं तर 5 धावा कमी होतील. त्याचमुळे आता या षटकाला महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाच्या षटकाला पुन्हा एकदा आपला
खेळ देण्यासाठी सज्ज होतोय आदर्श. मग मात्र कर्णधारासही कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. आदर्श खांद्यावरती जबाबदारी सोपवली. पहिलं षटक महागडं राहिलं तरी देखील आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाकडेच ते षटक घेऊन येत आहेत. कारण आता मात्र ते पॉवर प्लेचं बाग तुम्हाला मिळत आहे ना. आता ते 5 खेळाडू ते 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातील स्क्वेअर लेग आहे. आणि चॅलेंजिंग ओव्हरचा आदर्शने स्वीकार केला. आपला टॅलेंट तिकडे दाखवा जिकडे त्याची गरज आहे. पहिली ओव्हर माझ्या बाजूने नव्हती पण ही चॅलेंजिंग ओव्हर माझ्या बाजूने विकेटनं आदर्श. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग अरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. चांगला बॉल आता आला. आदर्श टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि कर्णधाराला नेहमी पुढून लढावं लागतं ना. एक योद्ध्यासारखं. कर्णधार म्हणजेच काय तर टीमचा कॅप्टन. आणि असं आपण नेहमी पाटील सर म्हणतच आलेलो आहे ना की कॅप्टन शुड ऑलवेज लीड फ्रॉम द फ्रंट. कर्णधारांनी पुढून लढावं लागतं. पुढून कसं लढायचं हरकत नाहीये. माझ्यावरती हल्ला झाला आता मला प्रतिहल्ले करावे लागतील. हे महत्वाचं षटक आहे. इथे माहिती होतं की आपल्याला कशी बॉलिंग करायची. चांगला बॉल हाताळलाय. हलकसं गतीमध्ये परिवर्तन केलं. तो शॉट फसला आणि चांगला झेलही टिपण्यात आलाय. 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात पण तरी देखील आता इथून कमबॅक सातत्याने करतच राहावं लागणार आहे. 26 वरती पहिली विकेट जाते आणि 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हे 5 बॉल महत्वाचे भवितव्याचे भविष्याचे राहतील. कारण मात्र ही ओव्हर चांगली खेळलीत तर तुमचं भविष्य टिकून राहील. अन्यथा तुम्हाला इथून पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल. बाद कोणाला केलंय तर 26 पैकी 25 धावा करणाऱ्या ऋषिकेशला बाद केलेला आहे आदर्शने. त्याचमुळे आता हा एक महत्वपूर्ण मुद्दा ठरू शकेल. हा एक टर्निंग पॉइंट ठरू शकेल. मोमेंटम शिफ्ट करता येऊ शकेल टीम SD ग्रुप चेंडू या संघाला. सुरुवात तर तशी केली आदर्शने पण पाहूया ती सुरुवात टिकवली जाईल का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. प्रणित सुरुवात करतील. त्यांच्या डावाची डावखुरे फलंदाज आहेत. आढावा घेत आहेत सर्व क्षेत्ररक्षकांचा की कुठल्या झोनमध्ये मला मोठे स्ट्रोक खेळता येतील. तुमचं प्रस्थ टिकवायचं असेल तर मग अस्वस्थ राहून चालत नाही. आणि तीच खेळी आदर्श वतीनं पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर त्यांनी मागच्या षटकाच्या सर्व वाईट आठवणींना विसरण्यासाठी प्रवृत्त केलं प्रेक्षकांना. पण सुरुवात करावी तर अशी रॉयल प्रणितचा बॅकवर्ड स्पेल क्लिअर करणारा षटकार साधावा. बक्षीस ठेवलेत एक नंबर बक्षीस ठेवलेत एक नंबर. दोन फोर व्हीलर बाईक Thank you. चिमणी खराब बॉल म्हणावा लागेल कारण अगदी बॉल पायावरती अदल आणि हे असे बॉल गैर केले जात नाहीयेत. मग मात्र तुम्ही ते षटक खेळताय ज्या षटकामध्ये फक्त 10 धावा तुम्हाला डिफेंड करायच्यात त्यामध्ये तुम्ही अशी पायावरती बॉलिंग करू शकत नाहीये. थोडासा खराब बॉल म्हणावा लागेल. आणि मात्र हे असे बॉल प्रणितला अगदी पहिल्या बॉलवरती जणू काही त्याची डोळे अशी अचंबित झाले असे. त्यालाही माहिती की मला असा एखादी बॉल हवाय जो मला सेट करून देईल आणि सेट करण्यात आलाय. पायावरती बॉल स्क्वेअर लेग वरती चांगला स्ट्रोक. गती परिवर्तन जमतं आणि ते जमवून घेतलेलं आहे गोलंदाज आदर्शने. बघा तुमच्याकडे जो तुमचा USP आहे जो तुमचा स्टॉक बॉल आहे त्याचा वापर तुम्हाला योग्य त्या वेळी करता आला पाहिजे. आणि हा डॉट बॉल खूप महत्वाचा होता कारण या अगोदर षटकातल्या आपण 7 धावा कंप्लीट केलेल्या पाहिल्यात. 6 धावा कंप्लीट केलेल्या पाहिल्यात तर अजूनही 4 धावा होऊ द्यायच्या नाहीत गोलंदाज आदर्शला. आणि पाहूया त्यासाठी कशा पद्धतीने तयारी तो करतोय कारण निम्म षटक संपलेलं आहे. हलक्या त्याने बॉलला प्लेस केले. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. बॉलला चेस करतात. सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल का. थ्रो थोडासा उशिरा आणि वाईड आहे आणि त्यामुळे ते पूर्ण होत आहेत या 2 धावा. एक धावेचं महत्व दोन्ही संघांना या षटकाचं माहीत असायला हवं पण थोडासा वेळ क्षेत्ररक्षकाने घेतला आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. हे जे तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये आता पाहणार आहात ना हे धडणं हे पडणं हे लडखडणं हे सगळं चालेल पण मात्र हारणं चालणार नाहीये. ना ते प्रणितला चालेल ना ते कुमारला चालेल आणि ना ते आदर्शलाही चालणार आहे. कारण हा चांगला खेळ करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. इथे हा एवढा मोठ्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. पहा अगदी धाव घेत असताना सर्व काही पणाला लावलंय ते लावण्याची आवश्यकता असणार आहे. धडलाय पडलाय धडपडलाय पण पट्ट्या हारला नाहीये. ते हारणं नाही ना ते जास्ती महत्वाचं आहे. आतापर्यंत मनीषजी 8 धावा आल्यात. 2 बॉल 2 धावा त्या केल्या जातील का. आदर्शचा हा बॉल खूप महत्वाचा राहणार आहे. सर्वांचे डोळे आता स्क्रीनवर लागलेत. खेळावर लागलेत. मैदानावर लागलेत आणि संधी आदर्शने बनवली पण एक्स्ट्रा कव्हरला कोणीच नाही. आदर्श येतोय आला आणि त्याला झेल टिपला. या षटकाला दुसरा फलंदाज आदर्शने बाद केलाय. प्रणितचा खेळ संपला.
5 चेंडूंचा खेळ संपलाय चॅलेंजिंग ओव्हर मधला आणि 5 चेंडूमध्ये आदर्शने खर्च केलेल्या आहेत 8 धावा. म्हणजे पुढच्या बॉलवर जर 2 नाही आल्या तर मग नुकसान होईल मेजबान 11 गोंधळपाडाचं. पण पाहूया त्या ठिकाणी नुकसान नेमकं कोणाचं होतं हे शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. या पहिल्या 5 बॉलवर काय केलं त्या गोष्टीला महत्व द्यायचंच आहे, पण पुढच्या बॉलवर किमान 2 धावा तर बनवायच्या आहेत फलंदाजी करायला सांगायला आणि 1 धाव रोखायची आहे एसडी ग्रुप चेंडरेला. अगदी बरोबर म्हटलात. मग मात्र पहिल्या इनिंग मध्ये देखील मनीष सर आपल्याला हे पाहायला मिळतं की अगदी त्या सेकंड इनिंग सारखा तो चुरस पाहायला मिळणार आहे. 1 बॉल आणि आता मात्र 2 धावेची आवश्यकता. या चॅलेंजर ओव्हर मध्ये इथे विजय कोणाचा होणार आहे? आदर्श होईल की मात्र नवीन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये आले त्यांचा विजय होणार आहे? दोन्ही संघ दोघांचे लक्ष लागून आहेत. पण मात्र हे जे सगळे प्रेक्षक आले त्यांनाही थोडंसं मनीषजी इन्व्हॉल्व करूयात. या एका बॉल साठी जर तुम्ही टाळ्या वाजवल्या तर मजा येईल. वाजवा एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. प्लेस केलंय बॉल फ्लाय स्लिपला थ्रो आलाय. एक तर मिळाली गरज नव्हती का 9 धावा झाल्या असत्या आता झाल्या 10 म्हणजे 5 वाढतील मेजबान 11 गोंधळपाडा संघामध्ये. आता टेन्शन वाढेल. कॉन्ट्रीब्युशन द्यायचं होतं फलंदाजांना त्यांना देता नाही आलं. क्षेत्ररक्षणाची चूक आणि आता या चॅलेंजिंग ओव्हरच्या 10 धावा पूर्ण. अगदी बरोबर म्हटलात. मग यासाठी सर प्रेक्षकांनाही आपण थोडंसं इन्व्हॉल्व केला, त्यांची इन्व्हॉल्वमेंट आली आणि म्हणूनच सर म्हणतो ना प्रेक्षक मायबाप तुमचं येणं गरजेचं आहे. स्पर्धा ही लाख मोलाची आहे. 5,55,555चं हे पहिलं पारितोषिक आहे मनी सर. पण त्याचबरोबर हे प्रेक्षक आहेत म्हणून तर ही स्पर्धा एवढी मोठी म्हटल्या जात आहे. मग जशी थोडीशी मिसफिल्डिंग झाली टाळ्या वाजल्या, टाळ्यांचा जल्लोष झाला. 41 धावा लागल्या धावफलकावरती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र किती अपेक्षित आहेत उर्वरित 12 बॉलवरती? आता ज्या वेगाने खेळल्या त्या वेगाने जरी खेळल्या तरी सुद्धा 65 ते 70 धावा बनवू शकतील आणि या दुपारच्या सत्रासाठी त्या धावा एक फायटिंग टोटल म्हणून समजलं जाऊ शकेल. पण आता आव्हान वाढते एसडी ग्रुप चेंडरे या संघात सुद्धा, कारण आदर्शची दोन्ही षटकं म्हणावी तितकी चांगली नाही राहिली. एक षटक जे आपण पाहिलं होतं सिद्धार्थचं ते 17 ते फक्त आणि फक्त 9 धावांचं राहिलं. अन्यथा बाकी सर्व ज्या धावा आहेत त्या आदरच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. ड्रिंक्स ब्रेक झालाय. पाहूया मनीषजी या ड्रिंक्स ब्रेक नंतर तो खेळ सुधारित होतोय का एसडी ग्रुप चेंडरेचा? सुधार करावा लागेल त्यांना. अगदी 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मग जसं आपण चर्चा करत होतो 60-65 आतमध्ये तुम्हाला रोखणंही तेवढंच गरजेचं आहे. 41 धावा लागल्या धावफलकावरती. 2 विकेट्सही गेल्यात. पण मात्र कुमार असतील सूरज असतील यांना दोघांनाही चांगला खेळ करावी लागेल. ही डिंक्स ट्रॉली जी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय अनेक स्पर्धेमध्ये हे नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्यातीलच एक नामवंत स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 तिसरंच पर्व आहे. मग ते तिसरं पर्व असं आहे की ज्या पर्वाचा संपूर्ण महाराष्ट्राला अलिबागला गर्व असेल असं हे तिसरं पर्व तुम्हाला पाहायला मिळतंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुमच्याकडे खेळ आहे तर मग आमच्याकडे माध्यम आहे आणि तेच माध्यम आदरणीय सन्माननीय महेंद्रशेठ दळवी साहेबांनी तुमच्यासाठी इतक्या भव्य स्वरूपात बनवलेलं आहे. आणि म्हणूनच अलिबागचं क्रिकेट जर कुठेतरी वाढतंय विकसित होते त्यामध्ये या स्पर्धेचा देखील नामोल्लेख व्हायलाच हवा. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. येस आणि अगदी बरोबर. सध्या तरी टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही ही महिंद्रा थार पाहताय. स्वप्नमय गाडी आहे. स्वप्नांना पूर्ण करणारी ही गाडी आणि हे स्वप्न कुणाचं पूर्ण होणार आहे तर मात्र हे स्वप्न विजयी संघाच्या संघ मालकाचं पूर्ण केलं जाणार आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला भरपूर विलंब आपण घेतोय. बॉलिंग टीम आपल्याला विनंती असेल थोडंसं स्पीड अप करा आणि त्याचबरोबरीने सर मग मात्र तुम्ही या 2 व्हीलर्स पाहताय. ज्या 2 व्हीलर्स मिळतील बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी ही दुचाकी गाडी आहे. चांगली फिल्डिंग करा, बॉल आडवा टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट करा, तुम्हाला ह्या गाड्याही मिळणार आहेत. स्वप्न पूर्ण केली जातात आणि त्या जागेचं नाव त्या क्रीडा स्पर्धेचं नाव आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे इच्छा नसली तर सुद्धा जर मी क्रिकेट खेळतोय मला ड्रायव्हिंग लायसन्स काढायलाच हवं. पुढचा बॉल इथे देखील अगदी समोरच्या दिशेने खेळल्यात. गॅपमध्ये बॉल आहे. लॉंग ऑफ वरती खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग केली जाणार आहे. संयमाने खेळल्यात. पण संयम दाखवणं गरजेचंच आहे. ते अनुशासन दाखवणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर मनीष सर ते आक्रमणही करावं लागेल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42 लागल्यात. म्हणजे कधी कधी लीड बॉलरची कामगिरी तितकी चांगली नसते पण जे एंड फेजचे बॉलर असतात ते काम करून जातात आणि कदाचित बंटी घुगेने तेच आव्हान स्वीकारत असताना त्या लेंथवर बॉल हाताळलेला आहे ज्यावर फलंदाजाला फक्त डिफेन्सच करता आलाय. धावसंख्या 42. हा बॉल हलक्या हाताने बॉलला फक्त चिप केलाय. स्वीपर कव्हर वरती ते देखील डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग करण्यात येते आणि इथे देखील फक्त सिंगलच मिळणार आहे. 2 बॉल 2 धावा दिल्यात. उत्कृष्ट गोलंदाजी बंटी यांची देखील चांगली बॉलिंग राहिली आहे. पहिल्या 2 बॉलवरती आपण अगदी बॅटर्सला थोडंसं क्रॅम्प करत असताना जकडून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. हे देखील खूप मोठं आव्हान राहिलंय. 4 बॉलचा खेळ शिल्लक. प्रश्न जर विचारलाच नाही तर मग उत्तर कसं मिळेल आणि आता प्रश्न आता गोलंदाज विचारतायत. बंटी
येतोय हा डॉट बॉल. ॲज आय सेड की शेवटच्या फेजचे गोलंदाज सुद्धा संघाचा हिस्सा असतात आणि चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत बंटी घुगे यांची पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये खर्च केला फक्त 2 धावा. अगदी बरोबर. मग मात्र जे शेवटचे षटक घेऊन गोलंदाज येतात ना, त्या गोलंदाजांवरती अतिरिक्त जबाबदारी असते, कारण त्यांना माहिती आहे बॅटर इथून प्रत्येक बॉल आपल्यावरती तो हल्ला करणार आहे, अटॅक करणार आहे. त्यावेळी त्याला शांत ठेवणं मोठी जबाबदारी. इथे देखील आपण पाहतोय हात पूर्णपणे उघडले नाहीये, शॉर्ट आर्म केल्या आणि पुल केल्या बॉलला. थोडीशी मिसफिल्डिंग केली जाते, चुकीला माफी नाहीये. एक एक धाव महत्वाची अजूनही साच पडतायत. शेवटपर्यंत बॉल हातात मिळत नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. मनीष सर, थेंबे थेंबे तळे साचतं असं म्हटलं जातं. इथे प्रत्येक थेंब महत्वाची आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे. या 2 धावेंनी 45 लागल्यात धावफलकावरती. एंड फेजमध्ये सिंगल डबलला तितकं महत्त्व दिलं जात नाही जेव्हा आपण मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळतोय. पण एक नक्कीच गोलंदाजी बंटीची चांगली राहिलेली आहे. एक चूक त्यांनी केली की सर्व काही ओके चाललेलं असताना त्यांनी टप्पा खेचला. संधी फलंदाजाला मिळाली पुल करण्याची आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडू फलंदाजांना विशिष्ट आवडतात. तरीही 4 बॉल 4च होते आणि यावेळेस मात्र शफल झाल्यात. बॉलला फक्त दिशा दाखवली आहे आणि स्टँडच्याही बाहेर बॉल आलाय. षटकार. वा, काय स्ट्रोक खेळलाय. बॅकफुटला आले, जागा बनवली आणि जागा बनवत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅटला बॉल आदळतोय. येतोय षटकार. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट. मनीषजी, पूर्वार्धामध्ये एकही शॉर्ट ऑफ लेन बॉल नाही, सर्व काही ओके, लाईन लेन परफेक्ट होती. पण 4था आणि 5वा बॉल त्यांनी टप्पा खेचला आणि त्या खेचलेल्या टप्प्याचा फायदा फलंदाजाने उचलला. बॉलला लॉंग लेगला पाठवलं, एरियल रूट देऊन डिस्पॅच केलं. 6 धावा मिळवल्याच आणि धावसंख्या मेजबान 11ची 50 पलीकडे 51. पुढचा बॉल अगदी आपण पाहिलं तर यावेळेस खोलवर टप्प्याची बॉलिंग केली जाते. उत्साह अपील मध्ये होता आणि पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजेच काय तर बॅटरचं गर्दन काळ. इथे लेग बिफोर द विकेट पिचिंग अप्रतिम राहिली आहे. बॉल सरळ जाऊन यस्टरना हिट होईल असं सांगत असताना पंचांनी बोट केलं आकाशाकडे आणि आता बॅटरला मात्र परतावा लागेल. षटकार आला आणि त्यानंतर चोख प्रत्युत्तर पुढच्या बॉलवरती. शॉर्ट पिच बॉल तुम्ही टाकाल त्यावरती षटकार मिळतील. खोलवर टप्प्याच्या बॉलिंगवरती यश मिळणार हे सिद्ध करणारा हा बॉल होता. षटकारानंतर प्रत्युत्तर, विकेटचं पतन. चार षटकाचा खेळ संपलाय. मेजबान 11 गोंधळपाडा संघाला आतापर्यंत 51 धावा बनवता आलेल्या आहेत. म्हणजेच एक चांगल्या स्ट्राईक रेट फलंदाज खेळले आणि चांगला रन रेट आतापर्यंत संघाने मेंटेन केलेला आहे. मागचं षटक बंटी घुगेचं सगळं चांगलं चाललं होतं. पहिल्या 4 बॉलपर्यंत 5व्या बॉलवर षटकाराला 6व्या बॉलवर विकेट मिळवला आणि त्या विकेट मिळवून त्यांनी मागच्या षटकाराची भरपाई केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पण अजून एक षटक बाकी आहे. पुढच्या 6 बॉल्सवर पाहूया. जसा मी उल्लेख केला होता की 65 ते 70 पर्यंत मजल जाऊ शकते जर त्या वेगानं खेळले तर, आणि तोच वेग आतापर्यंत मेंटेन केलेला आहे मेजबान 11ने. पाहूया पुढच्या 6 बॉल्समध्ये 65च्या पलीकडे की 65च्या अलीकडे. पलीकडे जाणं गरजेचं आहे. 65च्या पलीकडे जाणं तुम्हाला गरजेचं आहे. 51 झाल्यात, 51 धावा लागल्यात धावफलकावरती. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 6 बॉल फेकण्यासाठी जे शेवटचं षटक रोशन यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. सगळ्यात महत्वाचं षटक मनीष सर म्हटलं जातं, कारण मात्र या षटकामध्ये तुम्हाला सगळं काही पणाला लावावं लागतं. बॅटर प्रत्येक बॉल तो फ्री हिट सारखा स्ट्रीट करतो. प्रत्येक बॉल आक्रमण त्याला करावंच लागणार आहे. यानंतर दोन्ही टीम्स टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायची आहे. चला, सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर आणि गावदेवी झिराड बीसीसी आगरसुरे दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर आणि गावदेवी झिराड बीसीसी आगरसुरे. पहिलाच बॉल, त्या पहिल्या बॉलवरती अगदी समोरच खेळण्याचा प्रयत्न केला होता. फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे. गुड फिल्डिंग, चांगला अडवलाय बॉल, खूप चांगला बॉल अडवलाय. सिंगलच मिळणार आहे. 52 बाबांना धावा लागल्या धावफलकावरती. रोशनवर जबाबदारी दिली शेवटच्या षटकाची, पण सूरजने का स्ट्रोक खेळला होता. फ्लेक्झिबल आहे, पूर्ण बॉडी स्ट्रेच करून त्यांनी जो स्ट्रोक खेळला. हेलिकॉप्टर स्टाईलने खेळायचं होतं. बॅटच्या खालच्या एंडला बॉल कनेक्ट झाला, पण फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप रोशनचा पाहायला मिळते. एकच धाव मिळते. षटकाची सुरुवात सिंगलने झाली. शेवटचे षटक चालू आहे. पुढच्या 5 बॉलवर पाहूया किती स्ट्रोक हे प्रॉफिटेबल राहतात मेजबान 11 संघासाठी. धावसंख्या थांबले 52 वर. हे 5 बॉल आहेत. हे 5 बॉल देखील तेवढेच महत्वाचे राहणार आहेत, कारण या 5ही बॉलवरती तुम्हाला फक्त आणि फक्त आक्रमण करावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं आपण नेहमीच म्हणत आलोय. यावेळेस पुल करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. व्यवस्थित टाइम झाला नाहीये. बॉल लॉंग ऑफवरती खेळाडू आहे. थोडेसे वाईडिश त्यांना तैनात करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पहिल्या एकाच अटेम्प्टवरती बॉल कलेक्ट, त्यानंतर फेकी, हे असं ऑन द टोज राहणं खूप गरजेचं आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट त्याचा दर्जा आता चांगला पाहायला मिळत आहे. गेल्या 12 बॉलपासून 53 लागल्यात. यू हॅव टू बी अलर्ट. आणि तेच आता या षटकामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या एसडी ग्रुप
चेन्नईच्या वतीने पाहायला मिळते. 2 स्ट्रोक खेळले, दोघांवर एक धाव मिळाली. धावसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न रोशनचा आहे. सूरज स्ट्रायकर साईडला धावसंख्या 53. याही वेळेस आपण पाहतो तर थोडंसं शफल होऊन खेळल्यात. बॉलला पुन्हा एकदा व्यवस्थित कनेक्शन राहिलेलं नाहीये. चांगली फिल्डिंग केली जाते. फेकी देखील सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये. वॉट अ थ्रो, अप्रतिम फेकी. फक्त सिंगल मिळणार. रोशनचं कौतुक करावं लागेल, कारण रोशननी जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. बेड्या घातल्यात, त्या हातांनाही घातल्यात, त्या पायांनाही घातल्यात, कारण पहिल्या काही बॉल्स वरती दुहेरी धावही सर आलेली नाहीये. स्कोर कार्डला घातल्या त्या बेड्या, कारण त्या पुन्हा एकदा सिंगलच मिळते. धावसंख्या पोहोचते या 3 धावांच्या पद्धतीनं 54-54. बॉल जाऊ दिलाय, आवाक्यात नव्हता. त्या गोष्टीची चाचपणी केली आणि लगेचच रमाकांत पवार सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 55-55. 55 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. आता मात्र सूरजला थोडासा बॅटचा फेज ओपन करावा लागेल. बॉल पाहून त्यावरती आक्रमण करावं लागेल. ऑन द मेरिट खेळणं गरजेचं आहे. ही बॉल इथे देखील बॉडीला टर्न केलं. बॉलला हवाई सफरला पाठवलाय. बॉल थांबणार नाहीये. मैदानाच्या बाहेर येतोय दमदार षटकार. वॉट स्ट्रोक. हैदराबादके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. मागच्या षटकाची मला आठवण झाली की मागच्या षटकाचे पहिले 3 बॉल हे SD ग्रुपच्या वतीने होते आणि पुढचे 3 बॉल हे मेजवानी 11 संघाच्या बाजूने गेले. आता सुद्धा तेच घडलंय. 4थ्या बॉलवर षटकार आला. धावसंख्या 61 झाले. खूप चांगली पोझिशन घेऊन हा फुल स्ट्रोक खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. सूरज आणि संजय यांची पार्टनरशिप बनते आणि या शेवटच्या टप्प्यावर या डावाच्या त्यांच्या वतीने धावा मिळतात. एक महत्वाची बाब मेजवान 11 साठी. पाहूया पुढच्या 2 बॉलवर किती जमवत आहेत. इथे देखील स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. खूप रिस्की स्ट्रोक खेळल्यात. बॉल अगदी आपण पाहिलं तर अंगाला आदळतोय, डोक्याला आदळतोय, पण त्यानंतर इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. डायरेक्ट हिट केली आहे बॉलरनी. विकेटचं पतन. प्रत्युत्तर लगेच दिलंय पुढच्याच बॉलवरती. वेगवान बॉल होता. फील्डला खेळण्याचा प्रयत्न केला. अंगाला बॉल आदळतो आणि हे सगळं काही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं गरजेचं आहे. बॉल आदळलाय कुठे, स्ट्राईक स्वतःकडे हवी होती. विकेट नक्की सॅक्रिफाईस करावी लागेल. फक्त एकच मिळेल. नाही जास्त कमवता आलं सुजयला कारण या अगोदर षटकार घेतला होता. पुन्हा एकदा काहीतरी एक इफिशियन्सी त्यांची पाहायला मिळाली. इम्प्रुव्हाइज त्यांनी स्वतःला केलं. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, पण संपर्क त्यांचा बॅटचा आणि बॉलचा नाही झाला, शरीराचा झाला आणि तोपर्यंत बॉल किती लांब गेला होता. तर ती एकच धाव लेग बायची मिळते, पण रनआउट सुद्धा झालेत फलंदाज. शेवटचा एक बॉल बाकी आहे. मेजबान 11 गोंधळ पाडत असा मी उल्लेख केला होता. पुन्हा एकदा प्रश्न तुम्हाला विचारीन, 65च्या पलीकडे की 65च्या अलीकडे? अगदी बरोबर. मात्र हा प्रश्न आता थोडासा मजेशीर झालाय. या बॉलवरती जर तुम्ही एखादी चौकार लगावला तर 65च्या पलीकडे जाल, अन्यथा अलीकडेच राहणार आहात. 65 धावा, कारण फायटिंग टोटल असेल आणि याकडे लक्ष लागू नये. शेवटचा बॉल असणार आहे आणि तो शेवटचा बॉल फेस करण्यासाठी प्रथमच स्ट्रायकिंग एंडवरती दीपक आलेत. दीपककडे देखील ती शक्ती पाहायला मिळते. सूरज आले स्ट्रायकिंग एंडवरती. बरोबर. पुढचा बॉल अगदी इथे देखील आपण पाहिलं तर बॉलला नक्कीच खोदून काढायचा प्रयत्न केला होता. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकर रनकडे थ्रो आणि इथे फक्त सिंगलच मिळणार आहे. राहिलोय 65च्या अलीकडे राहिला आहे स्कोर. 63 धावा लागल्या धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी 64 धावेचं लक्ष असेल. चला मात्र टॉससाठी लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायची आहे. चला, संडी वॉटर स्पोर्ट्स साखर आणि गावदेवी झिराड BCC आगर सुरे दोन्ही कॅप्टन्सला टॉससाठी या. आणि असा पुढचा डाव सुरू होईल. पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया भाईजानचा आणि भाईजानच्या साथ देतील कपिलजी ठाकूर. धन्यवाद. धन्यवाद. दोनही कॅप्टन्सना मी इन्व्हाइट करतोय. अनिल पाटील सर, हल सन्माननीय अनिल पाटील सरांना मी विनंती करतोय की टॉस करण्यासाठी तुम्ही यायचं आहे. एका बाजूला मृणाल वर्सोलकर, दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध. गावदेवी झिराट BCC आगरसुरे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट्स. येस सर, टॉस करायचा आहे. हेड कॉल केलाय सँडी वॉटर स्पोर्ट्सने आणि हेड आलेला आहे. मृणाल, या
सीझन 3 मधील पहिला टॉस तू जिंकलायस, कसं वाटतंय आणि काय डिसिजन असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि ते वाऱ्याच्या आणि थोडा एक साईडनं वारा आहे आणि एक साईड रायटीसाठी म्हणजे वारा नाही आहे, तर पहिली मी फिल्डिंग करीन. ॲज अ कॅप्टन म्हणून सँडी वॉटर स्पोर्ट्सचं यावर्षी बऱ्याच वेळेला तू नेतृत्व केलेलं आहेस आणि ही स्पर्धा ॲज अ कॅप्टन म्हणून तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे? सँडी वॉटर स्पोर्ट्सचा मी 2-3 वर्ष सतत करणार असतो, पण कधी नंबर मारून देण्याचा प्रयत्न कधीच झालाय नाही आजपर्यंत. ही स्पर्धा जिंकून देण्याचा प्रयत्न करीन. प्रतिस्पर्धी संघ गावदेवी झिराट BCC आगरसुरी या संघाला 5 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच. ओके, थँक्यू सो मच. टॉस हारलाय, पहिला सामना आहे आणि तसं पाहिलं गेलं तर बॅटिंग ॲडव्हान्टेजची विकेट आहे आणि ॲज अ कॅप्टन म्हणून महत्त्वाची जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावां बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? असं टार्गेट सेट नाही, परंतु जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण चेसिंग नाही आहे, पहिली बॅटिंग आहे, तर फ्री खेळण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं हे आयोजन आणि याआधी इतकं भव्य दिव्य आयोजन आपल्या या विभागामध्ये कधीच झालं नव्हतं आणि या आयोजनामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही आहात, तर या आयोजनामध्ये खेळत असताना थोडीशी भीती वाटते की दबाव आहे की कसं वाटते? दबावाचा एवढा नाही, कारण सिनियर प्लेअर आहेत टीममध्ये, त्यामुळे आम्ही फ्री माइंडनेच खेळायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द सेंटर. सँडी वॉटर स्पोर्ट्स दे हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होणार आहे. जिथे पहिल्या सत्रामध्ये हाणामारी झाली तर हल्ला झालाय, मग प्रतिहल्ला या मैदानात होणारच. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होणार. दोनही मनीष सरांनंतर आवाज ऐकूयात इमरानजी बुखारी भाईजान यांचा. सो स्टे ट्यून विथ अस. धन्यवाद. अभी अभी आपने आवाज सुना सम्मानीय आदरणीय श्री मनीष जी पाटिल सर और उसी साथों साथ मनीष जी बागले सर. आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है, वेलकम है. हम है तलवार क्रीड़ांगन पर एक बड़ी प्रतियोगिता. इस प्रतियोगिता का जिसको सब पे गर्व है वो तीसरे पर्व है, जिसमें हम देखेंगे थार और मालिका वीर के लिए यहाँ पर जिमी कार. उसके लिए होने वाला ये संघर्ष. वाकिब कहा जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो डर गए आसमान से, पर यहाँ पर आसमान की तरह उड़ना है तो संघर्ष करना होगा. यूं तो कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में हमने देखा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. इस प्रतियोगिता में पहले बल्लेबाजी करते हुए टीम मेजवानी 11 गोंदलपाड़ा 63 रन बनाए और 64 रनों का टारगेट सेट किया है. हमारे साथ जुड़े हैं खारे पाट का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त कपिल जी ठाकुर सर का. धन्यवाद. धन्यवाद भाईजान, तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण नेहमी या स्पर्धेची ज्या ज्या वेळेला आपण समालोचनामध्ये असतो आणि या स्पर्धेची आपण नेहमी चातकासारखी वाट पाहत असतो. ही स्पर्धा एक प्लेयर म्हणून, एक प्रेक्षक म्हणून, आयोजक म्हणून, कॉमेंटेटर म्हणून, स्कोरर म्हणून जी भूमिका आहे त्या भूमिकेमधील प्रत्येकासाठी फार महत्त्वाची आहे. आपण जाऊयात मैदानामध्ये. 64 धावांचं टार्गेट आहे. भाईजान, मागील मॅचमध्ये 56 होत्या आणि मला असं वाटते 3 ओव्हरच्या आधीच त्या पूर्ण केलेल्या आहेत. सो डेफिनेटली बॅटिंग ॲडव्हान्टेज आहे. जी विकेट जर तुम्ही पाहिलीत ते पहिलं सेनाचं जे सारवण होतं ते फलंदाजांसाठी उपयुक्त ठरले असं आपण म्हणूयात. पंचांकडून ग्रीन सिग्नल येते भाईजान. 64 धावा चेस करायच्या आहेत आणि गोलंदाजीसाठी सूरज खांबे हा अलिबाग तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू तो फुल टॉस टाकलाय. मिड विकेट रिजन मध्ये आहे प्रेक्षक आणि त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये अर्थातच मानसीताई दळवी स्टँडला दिले ही मानवंदना. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का. दे धक्का, घे चक्का. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेखच आमदार हवा. कामाचा पक्का हुकूम एका, कामाचा पक्का हुकूम एका. 2चा यस, पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर शुरुआत की है. इसीलिए तो कहते हैं ना, तर्जुबा कहता है खामोशियों से बेहतर अल्फाजों से लोग रूठते हैं.
जिंदगी गुजर गई सबको खुश करने से। और यहाँ पर पहली गेंद के ऊपर अपने कप्तान एसडी ग्रुप के बल्लेबाज ओमकार ने आओ देखा ना ताओ और सीधा खेल दिया है लॉफ्टेड षटकार। पर जरूर इसके बाद सूरज खामे ने पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद पर यहाँ पर कमबैक किया। इसलिए तो केटी कहते हैं ना, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता। पहली गेंद पर छक्का जरूर लगाया ओमकार ने, पर दूसरी गेंद पर सूरज खामे ने भी शांत रखा है। ओमकार पाटील आणि ओमकार पाटील साठी टाकलेला हा फुल टॉस बॉल, बॉल आकाशामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इनटू द सेफंड, फलंदाज OUT इज गॉन। भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा। थँक्यू व्हेरी मच। ओमकार म्हात्रे पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता मिड विकेट रिजन मध्ये आणि त्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी झाली। सूरज खांबेचा हा बॉल, जो बॉल डीप होत होता असं वाटलं आणि त्यानंतर आपण पाहिलं की डेफिनेटली ज्या वेळेला इम्प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं, मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन होतं, पण पहिल्या चेंडूवर ते फायदेशीर साबित झालं नाही, पण तिसऱ्या चेंडूवर भाईजान साबित झालं। म्हणजे अकॉर्डिंग टू फिल्डिंग प्लॅन सेट केला होता, म्हणजे खराब चेंडूवर खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, पण अपयशच मिळालं या तिसऱ्या चेंडूवर। अगर देखा जाए ना तो ऐसा भी कहा जाता है, जो खुश हुए वो अपने नहीं थे, जो खुश हुए वो अपने नहीं थे, और जो अपने थे वो खुश नहीं हुए, इसीलिए थे वक्त सबका बदलता है। और इस बार पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद डॉट और तीसरी गेंद पर फिर से लालच भरी गेंद थी और ओमकार को वापसी का रास्ता दिखलाते हुए हमारे मित्र समीर सर यहाँ पाया है, उनका भी तहे दिल से स्वागत है। आता बघा भाईजान, विश्वेश पाटील मैदानामध्ये आहे आणि त्याच्या सोबतीने फलंदाजी करण्यासाठी नीरज कबाडे या वेळेला मैदानामध्ये आलेले आहेत। नीरज खूप चांगली फलंदाजी करतो, म्हणजे आता मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे, वन डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये आलाय। प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक जो की रायगड लेदर बॉल टीमचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, ऋषी राऊत आहे, म्हणजे मास्टर माइंड आहे। पण सूरज खांबे सांगतोय माझ्याकडे सुद्धा ती कॅपॅबिलिटी आहे, या स्पर्धेत मला का निवडलेलं आहे, चांगली गोलंदाजी करा, चांगलं क्षेत्ररक्षण करा आणि त्यासोबत फलंदाजी करा। फलंदाजीची झाली आता संधी, पण आता या वेळेला गोलंदाजी। पहिला बॉल फेस करत असताना हाही बॉल भिरकावलाय, हवा के साथ साथ घटा के संग संग छेरा, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग। यस, अगर देखा जाए ना कपिल सर, तो यहाँ पर ऐसा लग रहा है कि बल्लेबाज पैविलियन से सेट होकर आए और पहली गेंद का सामना करते हुए छक्के के साथ अपना पाड़ा किया और टीम का टोटल 6 रनों में प्राप्ति होती हुई स्क्रीन पर अगर देखा जाए तो 12 रन 1 विकेट के नुकसान पर। जरूर यहाँ पर यस भाईजान, पहिल्या चेंडूवर 6, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि हा 6, म्हणजे 6चा पाडाच बोलायचा आहे। 6 एके 6, 6 दुणे 12 आणि स्कोर कार्डवर 12 धावा सुद्धा। गेंदबाजी करने वाली टीम 20 मिनटों में हमें 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है, ये भी ध्यान दीजिए। फुल टॉस गेंद मिड ऑफ की दिशा में खेल दिया, फील्डर है 30 यार्ड सर्कल के अंदर, पर अच्छा प्रयास यहाँ पर देखिए, रिस्क लिया था, जोखिम ली थी बल्लेबाज ने और उस पार 1 रन लेने का मौका यहाँ पर प्राप्त होता हुआ। नक्कीच भाईजान, बघा 1 धाव जरूर घेतलेली आहे, पण डिसिजन पेंडिंग आहे आणि यासाठीच भाईजान मी तुम्हाला थांबवलं की वेदर इट इज नो बॉल ऑर नॉट हे चेक केलं जाणार आहे। पंचांच्या माध्यमातून हा जो रिव्ह्यू आहे तो तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे, डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे की एक्झॅक्टली काय घडलंय मैदानामध्ये। सो tenniscricket.in या संपूर्ण स्पर्धेचा तिसरा डोळा म्हणून कार्य करत आहे। नंदनजी घरत आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते। SD ग्रुप चेंड्रे अर्थातच जे आता आपल्याला अर्थातच बॉलिंग करताना फलंदाजी करताना पाहायला मिळतात, ते अर्थातच टॉस जिंकले होते आणि त्यानंतर जो डिसिजन घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा पहिल्या सत्रामध्ये, मी तर म्हणेन उच्च नीच, कभी इधर कभी उधर अशा पद्धतीची बाजी पाहायला मिळाली। आदर्श पाटीलचा हे नेतृत्व आपण पाहतोय आणि आदर्श पाटीलने ऋषिकेश राऊतच्या विरोधामध्ये चांगल्या रणनीती आखल्या, त्याला लवकर बाद केलं, पण
त्यानंतर काही फलंदाजांनी अशी फलंदाजी केली, धावत संख्येला 64 पर्यंत घेऊन गेलेले आहेत. पण भाईजान, हा प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा असणार आहे, टार्गेट पार होईल आणि ते कसं होईल आणि कसं करावं लागेल. यस, अगर देखा जाए तो एसडी ग्रुप के जो मैनेजर है सुजीत जी पाटिल, उन्होंने जो स्क्वाड तैयार किया है, उन्हें परिपक्व अभ्यास है इस बारे में कि किस जगह पर किस बल्लेबाजी को भेजा जाए, और वही रणनीति यहाँ पर दोनों बल्लेबाज अगर देखा जाए तो सूझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. थर्ड अंपायर को चैलेंज किया है, डिसीजन अभी भी पेंडिंग है, पर अगर ये क्या डिसीजन होगा, 13 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर इट्स अ फेयर डिलीवरी स्क्रीन पर हमें नजर आता हुआ, और यहाँ पर बल्लेबाजी करने वाली जो डिसीजन था वो लॉस होते हुए जरूर आए. भीमर किस्म की गेंद के लिए उन्होंने रिव्यू लिया था बल्लेबाजी करने वाली टीम एसडी ग्रुप के द्वारा, और जरूर यहाँ पर फेयर डिलीवरी आने के बाद ये रिव्यू लॉस होते हुए गेंदबाजी के लिए फिर से एक बार सूरज खांबे, मैन फ्रॉम दिगोडी. दिघोडी गावचा हा सुपुत्र आणि नेहमी आपल्या वेगासाठी अचूकतेसाठी जाणला जातो, परंतु या ओव्हरमध्ये 2 फुलटॉस टाकले त्याने. स्लोवर 1 परिवर्तन, आणि त्यामध्ये पंच सांगतात की इट्स अ वाईट बॉल. वाईट चेंडू वाईटच असतो आणि त्यामध्ये अतिरिक्त धाव मिळते, प्रतिस्पर्धी संघाला दान स्वरूपात धाव मिळते, आणि ते म्हणतील की मिळू देत, आने दे आने दे आने दे असं म्हणत असतील ते. आणि पहिली धाव आलेली आहे ती वाईटची. विश्वेश पाटील, आणि हा विशिष्ट खेळाडू आहे, विशिष्ट फलंदाजीसाठी जाणला जातो, आणि त्याच्या बॅटमधून आलेला डीप पॉइंट सीमारेषा पार हा विशिष्ट शॉट, आणि त्यासाठी तो जाणला जातो चौकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे. थैंक यू डीजे. कालिदास डेकोरेटर्स, महाराष्ट्र का सबसे बड़ा साउंड सिस्टम ऑन डेकोरेटर्स, जिन्हें नाम दिया जाए वो है कालिदास डेकोरेटर्स. एक मधुर साउंड सिस्टम, क्वालिटी परफेक्ट है, इसीलिए आज उनका नाम पूरे महाराष्ट्र में मजबूत है. और देखा जाए तो ऑफिशियल अंपायर रमाकांत जी पवार और उसी साथों साथ अमित जी गोलिपकर सर, ये दोनों ऑफिशियल अंपायरों का मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ. तीसरा दिन और ये तीसरा पर्व आज हम पर गर्व है. एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर एसडी ग्रुप चेंडरे बल्लेबाजी करते हुए 18 रन 1 विकेट के नुकसान पर. 18 रन यानी अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर. नक्कीच नक्कीच भाईजान, विराट कोहलीची आठवण करून दिलीत, आणि मिस्टर कन्सिस्टंट, मिस्टर चेस मास्टर, आणि ज्याला पाहून प्रत्येक खेळाडू याचा थरकाप उडत असतो, घाबरत असतो, असा खेळाडू ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन त्या संघाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, इंग्लंडमध्ये जाऊन काय जबरदस्त फलंदाजी केली, पण यावेळेला ओव्हर क्रमांक 2 मध्ये जो गोलंदाज आलेला आहे ना त्याला सुद्धा घाबरावं लागेल. त्याच्याकडे अनुभव आहे. सुजय पावशे, मॅन फ्रॉम नवगाव, याच विभागातील हा खेळाडू आहे, परंतु चांगले चेंडू व्हेरिएट करतो राईट हँड राऊंड द विकेटने यावेळेला. पण परंतु फलंदाजाने आडवा पाडणे चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक मिळवला आहेत. एकच धाव मिळणार भाईजान. चांगला चेंडू होता, स्टंप टू स्टंप अटॅक होता, गती सुद्धा चांगली होती, बॉलमध्ये व्हेरिएशन सुद्धा होतं, पण त्यानंतर फलंदाजाला तो चेंडू खेळता आलेला नाहीये, हे तितकंच खरं आहे. यस, अगर देखा जाए तो सुजय पावशे के पास एक्सपीरियंस है, और गेंद बल्लेबाज जो नीरज है उसके पास ये नया खिलाड़ी है, उभरता खिलाड़ी है, पर उसके पास ताकत है, दमखम है. आज अपनी हुनर यहाँ पर दिखलानी होगी. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा, और एसडी ग्रुप चेंडरे टीम के वो खिलाड़ी जरूर वो कारनामा कर सकते हैं. सुजय पावशे फिर से एक बार गेंदबाजी रूट पर, अलीबाग एंड की जानिब से गेंदबाजी करने के लिए तैयार. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज विश्वेश पाटिल. नक्कीच भाईजान, म्हणजे मागील ओव्हरमध्ये मारलेला तो आत्मविश्वास भरा चौकार, आणि त्यानंतर मिळालं त्याला धावसंख्येला चालना, त्याला मिळाला आत्मविश्वास. सुजल पावशे याला त्याने बऱ्याच वर्ष खेळलेला आहे, पाहिलेला आहे, त्यामुळे अनुभव त्याच्याकडे सुद्धा असणार आहे त्याच्या विरोधामध्ये खेळण्याचा. आपटलेला बॉल पूल करायचा होता, अनएक्सपेक्टेड बॉल खाली राहिलाय, आणि खाली राहिल्यामुळे काय झालं, स्ट्रोक सिलेक्शन चुकलं, बॉलच्या लाईनमध्ये आला, चेंडूमध्ये गती कमी होती, आखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पूल करण्याचा प्रयत्न केला. बघा डीप मिड विकेटला फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे, अगदी या शॉर्ट डीप स्क्वेअर लेगला आपण म्हणूयात, मिड विकेटला सुद्धा आहेत. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन सुद्धा आहे. आहा, यावेळेला कनेक्शन प्रॉपर झालंय, आवाज सुमधुर, बॉल चाललाय हवाई सफरवर, 6 धावा, षटकार. प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास. थैंक यू डीजे. अगर
देखा जाए वीर दमदार आमदार प्रीमियर लीग गेट है, वहां से एक प्रेक्षक आ रहे थे और उनके बदन पर गेंद लगी। विश्वेश पाटिल का फटका यानी 440 का झटका, जिस तरह से वो दर्शक आए उनकी ठंडी उड़ा दी और गेंद सीमा रेखा के पार। लॉफ्टेड षटकार। इस बार फिर से एक बार स्ट्रेट ड्राइव खेल दिया है। टन टना टन 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 टारा चलती है क्या? 9 से 12 गेंद सीमा पार। इस बार आता है शानदार चौकार। वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग थँक्यू. अकॉर्डिंग टू फिल्डिंग खूप सुंदर शॉट, म्हणजे पुढे सरसवले, आडव्या बॅटने लॉंग ऑनला लॉफ्ट केला बॉल. क्षेत्ररक्षक खूप दूरवर होते. धाव घेईपर्यंत बॉल सीमारेषेवर पोहोचलाय. मागील 2 चेंडूंमध्ये 10 आल्यात. हाच दबाव गोलंदाजावर पाहायला मिळाला आणि त्याने आपटलाय बॉल. तो भिरकावलाय. बिर 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 करत जुईलीताई दळवी जुईकर स्टँडला दिलाय मानवंदना. षटकार. नाही केला कधी भेदभाव, तो गरीब असो श्रीमंत. थोडा मोठा थँक्यू भाईजान. बघा मी म्हणालो होतो की हा विश्वेश खेळाडू विशिष्ट खेळाडू आहे. अनेक वेळेला फसलेल्या मॅच काढण्यासाठी तो जाणला जातो. अगदी तारण हरता म्हणून प्रत्येक संघामध्ये तो समाविष्ट होत असतो. गावचंच क्रिकेट चांगलं खेळलंय, त्यानंतर प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा खूप चांगलं खेळलंय, पण त्यानंतर इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर स्टँडर्ड खेळ होणं गरजेचं, आणि तो स्टँडर्ड सेट केलाय. मागील 3ही चेंडू मैदानाच्या पार, पण याही वेळेला हाही बॉल कदाचित मैदानाच्या बाहेर जाईल, कारण डीप कव्हरला प्रोटेक्शन नाहीये. बॉल चाललाय सी मा रे शा पार. चौकार. बेईमान करी सर्वांचे समाधान. हो दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता. जनमनात त्याची हवा, मला असाच आमदार हवा. थैंक यू डीजे। 64 रनों का टारगेट है और यहाँ पर देखा जाए, इसीलिए तो कहते हैं ना, आ लड़ मैदान अभी खाली पड़ा है, आ लड़ मैदान अभी खाली पड़ा है। दम है तो विकेट गिरा के दिखा, तेरे सामने क्रिकेट का बाहुबली खड़ा है और विश्वेश पाटिल आज जरूर बाहुबली की तरह लड़ते हुए नजर आ रहे। सुजीत पाटिल जो संघ मैनेजर है वो काफी खुश होंगे। सुजित म्हणजे नावामध्ये जीत आहे. टीम मॅनेजर जिंकणारा असावा आणि तेच जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकं पूर्ण झालीत. पहिले 4 बॉल फेस केलेत नीरज कबाळेने, त्याने 8 धावा बनवल्यात, आणि 6 बॉल जे फेस केलेत अर्थातच विश्वेशने, ते विशिष्ट पद्धतीचे होते, धमाकेदार होते, आक्रमक होते, कारण 24 धावा त्याने बनवल्यात. 39 झालेले आहेत. येस, 50-50 ओव्हर चॅलेंज असणार आहे. या ओव्हरमध्ये धावा बनवू दिल्या नाही तर, विकेट आल्या तर, डॉट बॉल्स आले तर, आणि दोनही फलंदाजांना याच ओव्हरमध्ये जर बाद केलं तर, जर आणि तर, अगर मगर के चक्कर में फंसा हुआ है ये मैच. जरूर चैलेंजिंग ओवर है। ऑफिशियल अंपायर मागाजी पवार सर ने अपने एक्शन में दिखला दिया, दर्शकों को तक जानकारी दी कि ये चैलेंजिंग ओवर है, इस ओवर में 10 रन प्राप्त करने हैं, अन्यथा 5 रन माइनस होंगे। और ये दुविधा यहाँ पर गेंदबाज के दमन में होगी, क्या इसे प्लान बनाया है? पर इस बार तेज तरार गेंद सीधे बल्ले से खेलने की कोशिश, टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी अंदर आई, बाहुबली में कटप्पा, और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए। पहली गेंद डॉट आती हुई। भाईजान, टप्प्यासोबत तुमची लाईन सुद्धा चांगली असणं फार गरजेचं आहे. त्यासोबत तुम्ही किती बॉल व्हेरिएट करताय, बॉल फिरवण्याचा किती प्रयत्न करताय, आणि ती तुमच्याकडे कॅपॅबिलिटी आहे का, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय अंकुश दादा आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे. ज्या पद्धतीची मेहनत सफल झाल्यानंतर जो चेहऱ्यावर जो आनंद, उत्साह आणि जो रिलॅक्स फील आहे ना, तो साफ पाहायला मिळतंय. इन ॲक्शन सूरज, त्याच्या विरोधामध्ये नीरज. हा सूरज वर्सेस नीरज मागील 2ही चेंडूवर आपला दरारा दबदबा या स्पर्धेमध्ये दाखवत असताना, रफ्तार का सौदागर, रफ्तार से गिरफ्तार असं म्हणत मागील 2ही चेंडूंवर 2 डॉट आलेत. म्हणजे आता या 4 बॉलमध्ये 10 बनवाव्याच लागतील, अन्यथा ते आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन हे थोडंसं इक्वेशन मैदानामध्ये आणावं लागेल. नाही तर यस एब्सोल्युटली, अगर देखा जाए तो पहली गेंद जिस गति से डाली उसी गति से फिर से एक बार वेरिएशन किया, एक्सपेरिमेंट किया और बल्लेबाज को चकमा दिया। इसीलिए तो कहते हैं ना, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। ये बल्लेबाज खड़े खड़े खेल रहे थे और फिर से एक बार कवर पॉइंट दिशा में खेल दिया। फील्डर है प्रशांत, शानदार फील्डिंग, मैन फ्रॉम चालमाला प्रशांत धंबा फील्डिंग करते हुए नजर आ रहे।
चांगला स्ट्रोक होता, पण तितकाच विश्वासभरा नसावा असं मी म्हणेन. आपल्यावरचा दबाव दुसऱ्या खेळाडूवर टाकावा असंच काहीतरी चित्र आहे, कारण समोरचा खेळाडू खूप चांगली बॅटिंग करतो आणि त्याला स्ट्राईक एंडवर आणणं फार बंधनकारक आहे. जर इथे डॉट बॉल जास्त आपण खेळलो तर मात्र आपला संघ दबावामध्ये खेळू शकतो आणि या ओव्हरमध्ये जर धावा आलं नाही तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे आपण म्हणतो ना की मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन आपले बिघडू शकतात आणि तो सायकोलॉजिकल प्रेशर आपल्यावर येऊ शकतो आणि याचमुळे खेळलेला हा एका धावेचा फटका. पण या वेळचा हा फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला आहेत प्रशांत धंबा. पुन्हा एकदा त्यांनी बॉल अडवलाय. मागील 2 बॉल 2 डॉट, त्यानंतरचे 2 बॉल 2 सिंगल. भाईजान म्हणजे आता 2 बॉलमध्ये 8 या बनवाव्याच लागतील. यस, करो या मरो. इस चैलेंजिंग ओवर में अगर आपको 5 रन बोनस में लेना है तो ये बड़े स्ट्रोक लगाने होंगे और जिस खिलाड़ी ने पहले 2 गेंदों पर नाराज किया वो स्ट्राइक एंड पर है नीरज. इनके ऊपर अभी पूरी जिम्मेदारी, अभी नहीं तो कभी नहीं. और इस बार देखिए बड़ा स्ट्रोक लगा दिया, फील्डर है वहां पर, फील्ड करेंगे, 1 ही रन पर संतुष्ट. तो जरूर यहां पर अभी चमत्कार को नमस्कार करना है क्योंकि आने वाली 1 गेंद है और चैलेंजिंग ओवर के सामने 7 रनों की आवश्यकता है. अगर गेंदबाज कुछ गलती करते केपीएल जी तो जरूर यहां पर कुछ इक्वेशन बदल सकता है. भाईजान पहा, कारण आज हा जो माहोल बनलेला आहे आणि या माहोलमध्ये आपल्याला सुद्धा इतकं रंगून जावंसं वाटते, फार मजा येते. 1 मध्ये 7ची आवश्यकता आहे जर हे चॅलेंज जिंकायचं असेल तर. पण उंच वाऱ्याच्या प्रवाहासोबत खूप लांब सुद्धा बॉल जाणार, हवाई सफर सुद्धा घेणार, पण हे 50-50 चॅलेंज ओव्हरचं चॅलेंज जिंकू शकणार नाहीये हे मात्र निश्चित आहे. येस, 5 मायनस. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. थैंक यू डीजे. हम देख रहे हैं ऑफिशियल कमेंटेटर सन्माननीय आदरणीय श्री मनीष जी पाटिल सर और उसी साथों साथ मनीष जी बागले सर, इनका भी तहे दिल से स्वागत है. आज अगर देखा जाए तो मुंबई से यहाँ पर आए और आज सभी दर्शकों को एंटरटेनमेंट करने का काम उनके माध्यम से किया जा रहा है. मैं दोनों कमेंटेटर्स का तहे दिल से स्वागत करता हूँ. भाईजान पहा, 48 धावा जरूर झाल्यात, पण 50-50 ओव्हर चॅलेंज ते पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे 5 धावा मायनस केल्या जातील आणि त्यामुळे धावा आता असणार आहेत त्या 43 धावा. आता 12 बॉल्स बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये 21ची आवश्यकता. समसमान परिस्थितीमध्ये आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालेला आहे. स्ट्रॅटेजिकली बदल करावा. बदल केल्यानंतर विकास हा होत असतो, हे नेहमी आपण पाहिलेलं आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आमचे सुनील दादा असतील, बाकी संपूर्ण टीम सुद्धा इथे बसलेली आहे. ही ड्रिंक्स ट्रॉली आणि आमचे पंच सुद्धा अगदी या थंड पाण्याचा आस्वाद घेत आहेत आणि स्वतः अंकुश दादा मैदानामध्ये गेलेत, या पंचांची देखरेख करत आहेत. त्यांना मिळालेलं पाणी ते सुस्थितीमध्ये आहेत की नाही, कारण ऊन खूप लागते आणि या उन्हामुळे शरीराची जी हेडसांड होते आणि या शरीराला तो होणारा त्रास आहे तो अंकुश दादांना सुद्धा अंपायरना होणारा त्रास बघवत नाही आणि ते स्वतः मैदानामध्ये गेलेत. बघा, 12 मध्ये 21ची आवश्यकता. अशा अनेक मॅच झालेल्या आहेत, त्या मॅच अशा फिरताना पाहायला मिळालेल्या आहेत आणि क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलतो हे याआधी आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच काय, हा मॅच आणि किंवा हा सामना समसमान परिस्थितीमध्ये आहे. भाईजान, एकंदरीत तुमच्या भाषेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्लेन करेल या मॅचला? जरूर अगर देखा जाए तो बुलबुल के पैरों में बाज नहीं होते, कमजोर और बुज़दिलों के दिलों में राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, उनके सिरों पे कभी ताज नहीं होते. तो जरूर यहाँ पर अगर मैच को जीतना है तो संघर्ष करना होगा और कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं. 12 गेंदे अभी इक्वेशन बदलता हुआ, 5 रन पेनल्टी, 21 रनों की जरूरत. अल्टी पल्टी 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता है. 10.50 म्हणजे 10.5चा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि अशा वेळेला विकासदादा साखरकर यांचे डोळे आता थोडेसे अचंबित असतील किंवा आज देवाचं नामस्मरण करत असतील, कारण आपला मुलगा आज मैदानामध्ये गोलंदाजी करतोय आणि त्याने जर या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली, विकेट्स घेतल्या तर फार मजा येऊ शकते. परंतु फलंदाज विचार करत असतील या 12 मध्ये पहिल्या 6 बॉलमध्ये एक मोठा स्ट्रोक आला तर फार मजा येऊ शकते.
आयुष साखरकरचा पहिलाच बॉल फसलाय फटका क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांच्या त्या गॅप मध्ये बॉल लँड झालाय भाईजान. सिंगल आलेले चांगला बॉल. यस तू में थोड़ी सी हुई यहाँ पर अगर देखा जाए तो आयुष विकास साखरकर गेंदबाजी कर रहे हैं इस साल फॉर्म में है. काफी क्वालिटी गेंदबाजी उन्होंने की है. अभी देखा जाए तो हाल ही में माहिदपुर ने जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज की थी उस प्रतियोगिता में काफी शानदार गेंदबाजी की थी. 2 लाख की वो प्रतियोगिता थी और उस प्रतियोगिता में जागृति थर्ड टीम से बिलोंग करने वाले खिलाड़ी आयुष विकास साखरकर अच्छी गेंदबाजी करते हुए आउटसाइड दे अलिबाग खूप चांगला त्याचा स्पेल सुद्धा आपण पाहिला होता. आयुष साखरकर पुन्हा एकदा विश्वेशच्या विरोधामध्ये यावेळेला स्लोवर 1 विकेट कीपर कडून चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन कडे. नशिबाचा संजीवनी देणारा हा चौकार. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. थँक यू. ठीक आहे. इसीलिए तो कहते ना केटी म्हणून सांगतो बोलू नका मेवणी पाशी तकरार जाईल बायको पाशी मग व्हाल तुम्ही वनवाशी. ये डॉट गेंद थी और यहाँ पर ऋषिकेश राउत जैसे खिलाड़ी ने गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ा. 22 का चौका यहाँ पर आता हुआ. पण आत्मविश्वास असणार आहे गोलंदाजाकडे कारण त्याने फलंदाजाला डॉट बॉल टाकला होता. विश्वेश चांगला फॉर्म मध्ये आहे, चांगला टच मध्ये आहे, चांगले फटके मारतोय परंतु त्याला डॉट बॉल टाकलाय. पण अशा वेळेला हा बॉल पहा वंडरफुल डिलिव्हरी पडल्यानंतर काटा कीर करणारा आणि तोच काटा इतका जिव्हारी रुतलाय. काटा रुतला ग बाई रुतला. नीरज कबाळे एका एंडला आहेत. विश्वेश पाटील 10 चेंडूंमध्ये 31 धावांची खेळू करून आहेत परंतु 9 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन समोर असणार आहे आणि अशा वेळेला मोठा स्ट्रोक खेळणं बंधनकारक होतं. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे एकच मिळणार. आयुष साखरकर आयुष्याला साध्य करणारी गोलंदाजी इथे करत असताना पण अशा वेळेला नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज नीरज कबाळे या वेळेला आत्महत्या करतोय आणि तो होईल बाद. महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण वाघ. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार थैंक यू आमदार. मास्टर. सिचुएशन के हिसाब से अगर कपिल ठाकुर जी देखा गया ना तो नीरज ने थोड़ा सा नाराज किया. कप्तान आदर्श पाटिल सबसे कातिल आज इस मैदान पर कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट कप्तानी पारी खेलने के लिए मैदान पर उतरे और आयुष विकास साखरकर प्रेजेंस ऑफ माइंड क्या होता है ये दिखलाते और स्क्रीन पर हम देख रहे हैं उनके पिताश्री विकास नामदेव साखरकर हमें नजर आते हुए. जरूर शुभ आशीर्वाद दिए हैं. इस ओवर में गेम को डिपेंड कर रनों को डिपेंड करना है रोकना है पर उनके सामने कैप्टन आदर्श पाटिल. आदर्श पाटील नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे परंतु विश्वेश पाटीलने 10 बॉलमध्ये अगदी ज्या पद्धतीने आक्रमक पवित्र आपला अंमलात आणला होता आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये तो शांत राहिलाय किंवा शांत ठेवलाय असं आपण म्हणूयात. परंतु 8 बॉलमध्ये 15ची आवश्यकता आहे ना. अजून एक विकेट मिळाली मॅच टर्न अँड ट्विस्ट मध्ये बदलू शकते. पाहूयात राईट हँड ओव्हर द विकेट टाकलेला स्लोवर 1 बॉल तो उचललाय उंच लांब बेमिसाल षटकार. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. दोन फोर व्हीलर. थैंक यू. अगर देखा जाए ना केटी और मनीष सर जुबान चलने लगी लब कुसाई करने लगे. जुबान चलने लगी लब कुसाई करने लगे. नसीब नहीं बदला तो गूंगे भी बुराई करने लगे और यहाँ पर जो मैच फंस गई थी उसे विश्वेश पाटिल ने फिर से एक बार क्लोज लाया है. कधी कधी भाईजान आपण म्हणतो रिस्क है तो इश्क है परंतु इथे रिस्क घेण्याची आवश्यकता होती का. स्टंप मध्ये बॉल टाकण्याची आवश्यकता होती का आणि फलंदाजाने तो बॉल लॉंग ऑनच्या वरून उचललाय. वंडरफुल बॅटिंग आणि अशा वेळेला पुन्हा एकदा बाणासारखा सरळ उडवला. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने सेव्ह केलाय. हा फार महत्वाचा आहे कारण शेवटपर्यंत मॅच नेणं सुद्धा फार महत्वाचं आहे. या बॉलवर 1 धाव आली म्हणजे रिव्ह्यू चेक केला जाणार वेदर इट इज सेफ ऑर नॉट. अंपायर्स रिव्ह्यू आहे आणि भाईजान राजेश अमित घोलिपकर आणि राजेश तळाशिरकर हे 2 पंच रमाकांत पवार सर मैदानामध्ये आहेत. हे दोनही पंच खूप सुंदर पंचांची भूमिका बजावत आहेत. 6 मध्ये 8ची आवश्यकता आहे.
एकच असेल किंवा जास्त सुद्धा असू शकतात. विश्वेशची ही खेळी जर भाईजान आपण पाहिली तर 13 बॉलमध्ये 39. वंडरफुल बॅटिंग. परंतु मॅच कुठे चेंज झाली, जिथे आपण जर विचार केला तर 50-50 ओव्हर चॅलेंज, तिथे 5 धावा मायनस झाल्या ना, तिथे मात्र फलंदाजी करणारा संघ मायनसमध्ये गेला आणि त्यानंतर गोलंदाजी करणारा संघ प्लसमध्ये आला होता. विकेट किपर ऋषिकेश राऊत स्वतः टीम कॅप्टन कडून ती चुकी झाली. तिथे चौकार जर आला नसता, त्या 4 धावा जर वाचल्या असल्या तर मात्र फार मजा आली असती. आता बघा एक्झॅक्टली चेक केलं जाते tenniscricket.in माध्यमातून की वेदर इट इज सेफ ऑर नॉट, ते पंचांपर्यंत पोहोचवलं जाईल आणि डिसिजन सुद्धा आलाय की सेव्ह केलाय. खूप सुंदर, म्हणजे हवेमध्ये उडला होता बॉल, अगदी झपोरा मारला. आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो की झपोरा मारला, बॉल आतमध्ये टाकला, तो स्वतः मैदानाच्या बाहेर गेलाय. 6 मध्ये 8 ही धावसंख्या वाचवायची असेल तर गोलंदाजाला आज आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला स्पेल टाकावा लागेल या ओव्हरमध्ये. आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज ओमकार पाटील आपल्याला भाईजान पाहायला मिळतोय, ज्याने अनेक वेळेला आपल्या गावच्या संघासाठी सुंदर गोलंदाजी केलेली आहे. परंतु गाव आता मागे ठेवावं लागेल. आता ज्या संघामध्ये तुम्ही आहात ना, त्या संघाला मात्र जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करायची असेल त्या संघाची, तर मात्र तुम्हाला चांगलेच आणि स्वतःपेक्षा चांगले चेंडू टाकावे लागतील. 6 मध्ये 8. 6 गेंद 8 रनों की जरूरत. बैकफुट पर गए, पॉइंट की दिशा से खेलने का प्रयास. शॉर्ट मिड ऑफ में फील्डर तैनात थे. 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की. कप्तान को यहाँ पर बल्लेबाजी के लिए बुलाया क्योंकि आने वाली इक्वेशन बदल गया है. 5 गेंदें 7 रनों की जरूरत है इस मैच में. ओमकार पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी है. स्ट्राइकर पर फिर से एक बार आदर्श पाटिल पहली गेंद का सामना करेंगे. कैप्टन आदर्श पाटील, मॅन फ्रॉम वाघरण अलिबाग. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ उडवलाय. गॅप स्ट्रोक, सुई धागा शॉट. वाईड इज लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक धावत आले, परंतु बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. थँक्यू सो मच. विजयाची स्वप्न कमी वयामध्ये आज कॅप्टन म्हणून या मैदानामध्ये घेऊन आलाय. मोठा स्ट्रोक खेळला. इक्वेशन समोर आहे. 4 बॉल बाकी आहेत आणि 3च बाकी. आने वाली 4 गेंदें 3 रनों की जरूरत. फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास. बखते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. पर इस बार देखिए 22 के रूप में 1 रन प्राप्त होती हुई. ऑफिशियल अंपायर रमाकांत जी पवार सर इशारा देते हुए 1 रन के साथ इक्वेशन बदलता हुआ. 3 गेंदें 2 रनों की आवश्यकता है. मैच अभी भी ऑन है. विश्वेश पाटिल जिन्होंने इस प्रतियोगिता में जिस तरह से बाजी प्रभु लड़ रहे थे पावन खिंड के लिए, उसी तरह से इस मैदान पर एसडी ग्रुप चेंडरे के लिए 1 मैन आर्मी ओनली विश्वेश पाटिल बल्लेबाजी करते हुए. 14 मध्ये 40 वर आहे आणि फुल टॉस मिळाल्यावर ते बर्थडे गिफ्ट असं काही स्वीकारलंय आणि डायरेक्ट आता व्हॉट्सअप इंस्टाग्रामला स्टेटस पडणार. विश्वेश पाटीलची दहाड, फोडलाय प्रहार, चेंडू पाठवलाय मैदानाच्या पार. षटकार. अरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. दोनही आमचे निमंत्रित आमचे जे पाहुणे आहेत, अर्थात दोनही मनीष सरांचं मी मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा करतोय. आता अर्थातच मनीष सर आणि आमचे भाईजान, अर्थातच मनीष पाटील सर आणि इम्रानजी बुखारी भाईजान यांचं डुईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर केटी आणि मनीष सर. सो